रामकृष्ण हरी आणि आदेश. गुरु गोरखनाथजी भली करे. आज समाधी संजीवन दिन. कैवल्य साम्राज्ञ चक्रवर्ती माऊली महाविष्णू श्रीमंत श्री ज्ञानोबाराय महाराजांनी आज समाधी घेतली. तोच हा दिवस. कालगणनेनुसार, भौतिक कालगणनेनुसार आज ज्ञानोबांना समाधी घेऊन 724 वर्ष पूर्ण होतात. साहजिकच पुढलं वर्ष हे ज्ञानोबांच्या समाधीचं 725वं वर्ष आहे. भव्य दिव्य पद्धतीने ते साजरं होईलच. आज संवादाचा मुद्दा यासाठी होता की अनेक उत्तम सूचना कालपासून आल्या आणि नेहमीप्रमाणे त्या सूचनांचा आदर करीत आपल्या सर्वांच्या समोर या सेवेसाठी मी हजर आहे. सध्या फेसबुकवर एक ओवी फिरते. ती जगात श्रेष्ठ नामदेवराय महाराजांची ओवी आहे, जी समाधी सोहळ्याच्या वेळेस आपण अनेक उत्तमदा वापरतो. आज आपण त्याच अभंगातल्या चरणांवर बोलूया, थोडा संवाद करूया. नामा म्हणे लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. नामदेवराय महाराज समाधीचं वर्णन करतात आणि समाधी घडली, ज्ञानोबाराय महाराज समाधीस्थ झालेत. त्यावेळेस नामदेवराय महाराज कुठेतरी उच्चारित करतात, भावविभोर होतात. कुठेतरी त्या संताला सुद्धा 2 सेकंदांसाठी, काही क्षणांसाठी का होईना, एक भौतिक वेळेची आणि भौतिकतेची चुणूक लागून जाते, कारण ते परमप्रेम असतं बरं का. तर नामदेवराय महाराज इथे म्हणतात, नामा म्हणे लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. आपण एका वेगळ्या पद्धतीने अभंगातला हा चरण पाहण्याचा प्रयत्न करूया आणि सर्वांनी आशीर्वाद सोबत करावे. हो, समाधी सोहळ्याबाबतीतच बोलतोय. नामा म्हणे लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. नामा म्हणजे काय हो? तर नामदेवराय महाराजांचं एक वैशिष्ट्य असं होतं की ते भगवंताच्या अतिसमीप होते. आपण सर्वांनी ऐकलं असेल, आपल्या सर्वांना विदित असेल, माहीत असेल की नामदेवराय महाराजांचा अधिकार भगवान पंढरीनाथांपर्यंत इतका बृहद होता की त्यांच्या हातून देव जेवायचा. परंतु कुठेतरी गुरुकृपेची कमी होती. म्हणजे अधिकार मोठा होता, परंतु गुरुकृपेची कमी असल्यामुळे भक्ती हे तत्व तिथे कुठेतरी दबल्या गेलं होतं. नव्हतं असं नाही, ते दबल्या गेलं होतं. आणि त्या भक्ती तत्वाला पुढे करण्यासाठी कुठेतरी या नामाला ज्ञानदेवत्वाची जोड लावली. नामदेवांचा ज्ञानदेवांशी संग झाला, ज्ञानदेवांना नामदेव मिळाला. तो नामा जो ज्ञानदेवांचा आहे, तो नामा ज्यांच्यामुळे सगुरू झाला, तो नामा इथे बोलतो आहे. आणि म्हणून इथे शब्द वापरले गेले, नामा म्हणे. पुढले शब्द असे होते, लोपला दिनकर. मग आता इथे लोपला दिनकर म्हणजे काय म्हणावं लागेल? नामा म्हणे लोपला दिनकर. सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपाप्रसादाने भक्ती तत्वात प्रेम भांडारी म्हणून समोर आलेले नामदेवराय महाराज, ज्यांनी आमची कीर्तन परंपरा समृद्ध केली, ज्यांनी मात्र आणि मात्र प्रांताचा भेद न ठेवता संपूर्ण सनातन तत्वामध्ये अद्वैताचं, वारकरी तत्वाचं बृहद असं व्याख्यान संपूर्ण भारतात उभं केलं, त्या नामदेवराय महाराजांना इथे आपल्याला सांगावंसं वाटतंय, संवाद करावासा वाटतोय. नामा म्हणे लोपला दिनकर म्हणजे काय झालं? तर दिनकर म्हणजे काय होतं? सूर्य. नामदेवराय महाराज म्हणतात की आज तो सूर्य मावळला आहे. लोपला म्हणजे मावळला आहे. मग आता इथे ज्ञानदेवांना सूर्याची उपमा दिल्या गेलेली आहे. ज्ञानदेव हे प्रत्यक्ष ज्ञानसूर्यच आहे. आणि ती सूर्याची, दिनकराची उपमा का दिल्या गेली असेल? त्याचं कारण असं आहे की आमच्या जीविताला, संपूर्ण पृथ्वीवर राहणाऱ्या सगळ्या जीवांना कारणीभूत जर कोणी असेल, आमच्या उठण्या बसण्यापासून, आमच्या पाणी पिण्यापासून तर आमच्या जेवण करण्यापर्यंत, आमच्या अन्नापासून आमच्या तहानीपर्यंत, या सर्वांना कारणीभूत जर कोणी असेल तर तो सूर्य आहे. त्या सूर्यामुळेच बाष्पीभवन होतं, त्या सूर्यामुळेच प्रकाश मिळतो, त्या सूर्यामुळेच आम्हाला अन्न मिळतं, त्या सूर्यामुळेच पाऊस पडतो. तर आमच्या सर्वांच्या जीविताला कारणीभूत कोण असेल तर तो सूर्य आहे. अगदी वेदांपासून, म्हणजे ऋग्वेदांच्या मंडलांपासून, ऋचांपासून, श्रुतींपासून तर अगदी उपनिषदांच्या स्मृतींपर्यंत आम्ही सूर्याला आद्य देवता मानली. आणि तोच कारण आहे म्हणून आम्ही त्याला हिरण्यगर्भ म्हटलं. आणि
अगदी संपूर्ण सनातन धर्मामध्ये परमपूज्य असलेला जो सर्वात मोठा मंत्र आहे गायत्री, हा सुद्धा सूर्यदेवतेचा द्योतक आहे. आणि इथे नामदेवराय महाराज या सगळ्या संज्ञा, आपल्या जीविताला कारणीभूत असणारा, आपल्याला अन्न देणारा, सर्व वनस्पतींना वाढवणारा, सर्व जीवांना जिवंत ठेवणारा, नवे नवे गायत्री मंत्राच्या माध्यमातून जो आमचं संरक्षण करतो, जो आम्हाला ज्ञान देतो, तो कोण आहे? तो कोण जर असेल तर तो ज्ञानदेव आहे. म्हणून नामदेवराय महाराज इथे म्हणतात, नामा म्हणे लोपला दिनकर. मग आता लोपला दिनकर तर आम्ही काय समजावं की ज्ञानदेवराय महाराज लोपले? ज्ञानदेवराय महाराज नावाचा जो सूर्य आम्ही विचार करत होतो, ज्ञानदेवांना जर आम्ही सूर्य म्हटलं तर आता ते मावळले आहेत का? नव्हे. त्यासाठी आम्हाला थोडंसं अजून ऐकावं लागेल आणि ते तुम्हाला सर्वांना आवडेल पण बरं का. नामा म्हणे लोपला दिनकर. हा दिनकर जो आहे, हा सूर्य जो आहे, ज्ञानदेव नावाचा भौतिक शरीर धारण केलेला, हा आता लोपला आहे. तो परत दिसणार नाही अशी बुद्धी नाही बरं का त्याच्या पाठीमागे. सूर्य कधी मावळत पण नाही आणि सूर्य कधी उगवत पण नाही बरं का. तो स्थिर असतो. पृथ्वीच्या फिरण्यापायी, पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यापायी आम्हाला सूर्योदय झालेला दिसतो आणि सूर्य मावळलेला दिसतो. सूर्य कधी स्वतःहून मावळत पण नाही आणि उदय पण होत नाही. तो स्थिर असतो. तो जसाच्या तसा असतो. हा प्रकृतीचा नियम आहे, विज्ञानाचा नियम आहे. त्याचप्रमाणे ज्यांना कोणाला ज्ञानदेव भौतिक शरीरात पाहायचे होते, ज्ञानदेव नामक सूर्य जो आहे हा भौतिकतेत शरीरामध्ये पाहायचा होता, त्यांच्यासाठी आता तो भौतिकतेने लोप झालेला आहे. परंतु तो आहे बरं का. तो आहे. तो नित्य प्रकाशमान आहे. तो नित्य अस्तित्वात आहे, अगदी सूर्यासारखाच बरं का. म्हणून इथे जरी सूर्याचं उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांना दिलं असेल, ते बृहद असेल, ते फार मोठ्या प्रमाणातलं असेल, ते अलौकिक जरी असेल, तरी आम्ही एक लक्षात ठेवायला पाहिजे, हा जो ज्ञानदेव नावाचा सूर्य आहे, हा कधी उदय पण होत नाही आणि कधी मावळत पण नाही. तो निमित्ताने तुमच्या आणि आमच्या जीवनात येतो आणि तो सदैव स्थिर असतो. त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी नामा म्हणे म्हणजे काय? भक्तीची जोड त्याला द्यावी लागेल. आता पुढलं चरण काय असेल? नामा म्हणे लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. बाप ही संज्ञा नामदेवराय महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांप्रती वापरली. साहजिक आहे. भक्तीची जोड भगवंताच्या समीप असणाऱ्या प्रेम भंडारी नामदेवराय महाराजांना ज्ञानोबाराय महाराजांकडून मिळाली. संपूर्ण नाथ संप्रदायाकडून आलेलं तत्वज्ञान ज्ञानेश्वर महाराजांच्या ओंजळीतून आम्हाला सर्वांना पाजलं गेलं. प्रत्यक्षदादा निवृत्तीनाथ महाराजांची कृपा होती म्हणून शैव आणि वैष्णव संप्रदाय एकत्रित स्वरूपाने कृष्ण भक्तीकडे नेणारा, मोक्ष सायुज्यतेकडे नेणारा, अनंत आनंदमय असणारा हा पायस आम्हाला ज्ञानोबाराय महाराजांनी दिला. आणि तो नुसता दिला नाही तर त्यात ज्ञानोबाराय महाराजांनी दोन्ही भूमिका पार पाडल्या बरं का. एक आईची आणि दुसरी वडिलांची. पण मग इथे नामदेवराय महाराज असं का बरं म्हणतात बाप ज्ञानेश्वर? त्याची संज्ञा सुद्धा आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. फार सुंदर आहे बरं का. म्हणजे अगदी अंगावर काटे यायला पाहिजे. आणि जोपर्यंत ज्ञानदेवांच्या बाबतीत बोलताना आपल्या अंगावर शहारे येत नाही, आपलं हृदय रोमांचकित होत नाही आणि जोपर्यंत डोळ्यातून अश्रू येत नाही, तोपर्यंत ती संजीवन समाधी म्हणजे म्हणावी याचा अधिकार आपल्याला आहे का? हा पण विचार करावा. हे भक्ती तत्व आहे ना, हे परमसुखद आहे बरं का. भक्ती तत्वामध्ये मात्र आणि मात्र अकाट्य अप्रमेय असं प्रेम भरलेलं आहे. त्यामुळे आपण सर्वांनी साथ द्यावी. बाप ही संज्ञा आम्हाला ज्ञानोबाराय महाराजांनी श्री ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायात सांगितली. मग बापाची व्याख्या, बापाचं कर्तव्य काय सांगितलं असेल ज्ञानोबाराय महाराजांनी, ते इथे थोडं पाहणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला समजेल की नामदेवराय महाराजांनी बाप ज्ञानेश्वर का बरं म्हटलं. तर ऐका. ज्ञानोबाराय महाराज श्री ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायामध्ये म्हणतात, बाप उदार देवो अपरिमितू, याचक स्वेच्छा सदोदितू, असे सहस्त्रवरी देतू सर्वस्व आपुले. हा जो बाप आहे ना आमचा, जो कृष्ण म्हणून इथे 11व्या अध्यायामध्ये उभा आहे, जो योगेश्वर म्हणून श्रीमद भगवद्गीता सांगण्यासाठी अर्जुन रूपाने स्वतःला संवाद रूपी सांगतोय, जो नंद म्हणून यशोदेसोबत खेळतोय, गोपिकांसोबत रास करतो आहे, जो अनंत अपरिमित आणि प्रत्यक्ष ब्रह्म आहे, हा बाप आहे. कारण
संपूर्ण गीतेमध्ये जर पाहिलं तर ज्ञानोबाराय महाराज आम्हाला सांगतात, बाप या संज्ञेचा अर्थ काय असेल? बाप उदार देव अपरिमितू. हा जो आमचा बाप आहे हा अतिशय उदार आहे बरं का. याचक स्वेच्छा सदोदितू. या बापासमोर जर तुम्ही लेकरू बनून गेले तर तुम्हाला फक्त याचना करायची आहे, मागायचं आहे. अहो, तुम्ही मागायची काय जी देरी असेल, तुम्ही मागायचंच काय ते निमित्त असेल. असे सहस्त्रवरी देतू सर्वस्व आपुले. तुम्ही मागितलेली गोष्ट तेवढी तो देणार असं होणार नाही बरं का. तुम्ही मागल्याच्या वर सुद्धा तुम्ही जे मागितलं नाही परंतु जे आवश्यक आहे ते सुद्धा देईल, नुसतं देणार नाही बरं का. असा हा बाप अतिशय समृद्ध आहे. आणि म्हणून याच बापाची, याच वडील म्हणूनची जी व्याख्या इथे नामदेवराय महाराजांनी ज्ञानदेवांसाठी मागितली, बाप ज्ञानेश्वर. कारण नामदेवराय महाराजांनाच नव्हे तर तुम्हा आम्हाला सर्वांना सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी वडील पण धारण करून बाप म्हणून एवढी मोठी भक्तीची इस्टेट दिली, एवढी मोठी धर्मसंस्काराची पैठण दिली आम्हाला. त्यामुळे बाप ज्ञानेश्वर. आणि शेवटले शब्द असे होते, समाधिस्थ. समाधिस्थ. नामा म्हणे लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. म्हणजे समाधिस्थ म्हणजे काय? समाधिस्थ म्हणजे तो स्वतःच्या मूळ जागेवर आश्रित झालेला आहे. मी नेहमी एक गोष्ट म्हणत असतो बरं का मित्रांनो, की जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपल्या सर्वांचं नशीब आहे, परम भाग्य आहे की ज्ञानदेव महाराजांच्या मंदिराचा बंद दरवाजा सुद्धा आम्ही पाहू शकतो. एवढे आम्ही नशीबवान आहोत. आणि खरंच हा बाप किती उदार असेल की अखंड कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आम्हाला ज्ञानोबाराय महाराज दर्शन देत नव्हते, मंदिरं बंद होते, परंतु ज्ञानदेवराय महाराजांची उदात्तता किती असेल की आम्ही ज्ञानोबाराय महाराजांचं मंदिराचं बंद असलेलं दार सुद्धा पाहू शकत होतो. केवढं मोठं नशीब आहे. आणि हे काही मी स्वतः बोलत नाही, तर ही भक्तीची पराकाष्ठा असते. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, संत हिरे तयावरी पाय देती. आज पंढरपूरला सुद्धा जर गेलो तर नामदेवराय महाराजांची पायरी पाहिल्याशिवाय, तिचा स्पर्श केल्याशिवाय भगवंताचं दर्शन घडत नाही. आळंदीला श्री गुरु हैबत बाबांची पायरी पाहिल्याशिवाय, तिचं दर्शन घेतल्याशिवाय ज्ञानोबाराय महाराजांचं दर्शन होत नाही. अहो, आम्ही एवढे परम भाग्यवान आहोत की भक्तीच्या पराकाष्ठेमधली ही अत्युच्च स्थिती, परमभक्ती, परम प्रेम ज्ञानदेवराय महाराजांनी आमच्यासाठी प्रगट केलं आणि वारंवार ते आम्हाला अनुभव करून देतात. समाधिस्थ. समाधिस्थ म्हणजे काय झालं तर म्हणे ज्ञानोबाराय महाराजांनी स्वतःचं शारीरिक अस्तित्व हे जिथून आलं होतं तिथे सोपवलं. समाधीचा अर्थ बृहत प्रकाराने लोक करतात. संपूर्ण नाथ संप्रदायाच्या, योग संप्रदायाच्या तत्वानुसार समाधी म्हणजे काय असेल तर जिथे शरीराचा, वयाचा, आपल्या भौतिक अस्तित्वाचा संबंध संपून आपण परम अनंत तत्वाकडे जातो. म्हणजे काय असेल याला छोट्या पद्धतीने आपण समजून घेऊया आणि ते तुम्हाला सर्वांना आवडेल. मला आता तुमच्या सर्वांशी संवाद साधायचा आहे. शरीराच्या माध्यमातून जरी तो संवाद साधायचा असेल तरी मला कुठेतरी तंत्रज्ञानाची साथ घेतल्यानंतरच तुम्हा सर्वांशी संवाद साधायला मिळतो. आता हे तंत्रज्ञानाची जोड घेऊन शरीराच्या माध्यमातून मी तुमच्याशी बोलतोय, परंतु योग स्थितीमध्ये याच्याही पलीकडे एक अशी अवस्था आहे की ज्यावेळेस हे शरीर सुद्धा संपलं आणि तंत्रज्ञानाची सुद्धा साथ नसली तरी ज्ञानाच्या उच्चतेनी हे संत सदोदत संवाद साधत असतात. त्यांना टेक्नॉलॉजीची, कुठल्याही डिव्हाइसची, कुठल्याही बॉडीची गरज पडत नाही. आणि ती अवस्था कुठली? ती अवस्था योगाची सर्वोच्च अवस्था, ती म्हणजे समाधी. समाधीच्या पलीकडे सुद्धा अवस्था आहेत. आपल्याला लक्षात येईल की इथे आपल्याला ज्याप्रमाणे कोणाशी संपर्क करायचा असेल, कोणाशी बोलायचं असेल तर आपल्याला डिव्हाइसची गरज पडते, राउटरची गरज पडते, इंटरनेटच्या कनेक्टिव्हिटीची गरज पडते, सिग्नलची गरज पडते आणि साहजिक शरीराची पण गरज पडते बरं का. फोनवर बोलताना, लाईव्ह येताना. या साधू संतांची ही इतकी उच्च अवस्था आहे की यांना या सगळ्या गोष्टींची गरज पडत नाही. ते स्वतःची मानसिकता, ते स्वतःचं ज्ञान
इतक्या परमोच्च अवस्थेवर स्थापित करतात की त्यांची कनेक्टिव्हिटी सदैव हाय फ्रिक्वेन्सीवर असते. त्यांना 2G 3G 4G लागत नाही, त्यांना गुरुजी तत्व लागतं. निवृत्तीने दिले माझे हाती. ज्ञानोबाराय महाराजांजवळ त्यांच्या गुरुजींनी दिलेलं हे तत्व आहे. त्यामुळे ज्ञानोबाराय महाराज हे समाधीस्थ आहे. आणि मग आम्ही त्याला संजीवन का बरं म्हणावं? कारण समाधी हा प्रमेय जेव्हा आम्ही वापरतो तेव्हा तो प्रत्येक वेळेस ज्ञानदेवांच्या भौतिक उपस्थितीचा शरीराशी संबंधित असलेला असा वापरतो. मान्य आहे की नाही? परंतु त्याला संजीवन हा शब्द जोडल्यानंतर तो संजीवन शब्द आम्हाला पदोपदी वारंवार काय सांगतो? तर इथे ज्ञानदेवांच्या समाधी तत्वाला शरीराने पाहायचं नाहीये, त्याला परमतत्वानी पाहायचं आहे. एक असं तत्व जे शरीराच्या देखील पलीकडे आहे. मग हे तत्व कुठलं असेल? त्यासाठी आम्हाला ज्ञानेश्वरीचा 2रा अध्याय वाचावा लागेल. अशोचानन्नो शोचत स्वंप्रज्ञा वादांश भाषसे गतासु न गतांशुश्च नानुशोचंती पंडिता. देह येतो आणि देह जातो, परंतु ते तत्व तसंच राहतं आणि ते तत्वच तिथे आनंदीला विराजमान आहे. ज्ञानदेव हे कधी जन्मले नव्हते आणि ज्ञानदेव हे कधी गेले नाहीत. निमित्ताने तुम्हा आम्हाला शिकवण्यासाठी, तुम्हा आम्हाला दिसण्यासाठी आणि भौतिकता आणण्यासाठी ज्याप्रमाणे भगवान श्रीरामानी, भगवान श्रीकृष्णानी देहाला माध्यम बनवलं होतं, शरीराला माध्यम बनवलं होतं, अगदी तसंच ठामे ठोकपणे ज्ञानदेवांनी सुद्धा एका विशिष्ट काळासाठी शरीराला माध्यम बनवलं. आणि ज्या वेळेस तुम्ही आणि आम्ही यानंतर ज्ञानेश्वरीच्या संगतीत राहू, अमृतानुभवाच्या संगतीत राहू, चांगदेव 65च्या संगतीत राहू, अनेकोत्तम अभंगांच्या संगतीत राहू, हरिपाठ वाचू, हे ज्ञानोबांना तुम्हाला दिल्यानंतर आश्वासन भेटलं, समाधान वाटलं, गुरूंची आज्ञा घेतली, त्यावेळेस अगदी जबाबदार व्यक्तीनुसार, अगदी ज्ञानी व्यक्तीनुसार ज्ञानदेवांनी प्रकृतीकडून घेतलेलं हे माध्यम शरीर प्रकृतीला सुपूर्द केलं. पंचतत्वांनी जुळलेलं हे शरीर पंचतत्वांना वापस केलं आणि मग त्यांचं काय झालं? ते परमतत्व म्हणून तुमच्या आणि आमच्यामध्ये स्थित झाले. ज्ञानदेव आजही दर्शन देतात, ज्ञानदेव आजही अनुभवल्या जातात आणि ज्ञानदेव आजही प्रत्यक्ष आहेत, हे वेगळ्याने सांगायची गरज नाही. जेव्हा जेव्हा ज्ञानेश्वरी वाचताना आमच्या डोळ्यात पाणी येतं, जेव्हा जेव्हा हरिपाठ म्हणताना हरी तया सांभाळी अंतर्बाह्य हे वाचल्यानंतर आम्हाला कुठेतरी वाटतं की ज्ञानोबा आमच्या सोबत आहेत बरं का. जेव्हा जेव्हा वारीमध्ये जाताना ज्ञानदेवांच्या सोबत आम्ही पंढरीनाथांकडे चाललेलो आहे असा आमचा दृढ विश्वास होतो, त्या वेळेस हेच तत्व आम्हाला कुठेतरी आंतरिकतेने सांगत असतं की मी आहे बरं का, मी अनुभवल्या जातो बरं का. आणि अनेक उत्तम आहेत अधिकारी ज्यांना ज्ञानदेव आजही अनुभवायला येतात. त्यामुळे ते समाधिस्थ म्हणजे काय आहे? ते लिमिटेड एडिशन मधून अनलिमिटेड एडिशन मध्ये गेलेले आहे. हा सर्वात सोपा आणि सुंदर व्याख्या प्रकार म्हणता येईल बरं का. त्यामुळे नामा म्हणे लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ, म्हणजे जिथे एक प्रमाण असं आहे की देव आहे ऐसा वदभावी जनी, नाही ऐसा अंतरी अनुभवावा. सगुण रूपामध्ये ज्ञानदेव आम्हाला दिसत जरी असतील तरी ते अनंत आणि निर्गुण तत्वानी तुम्हा आमांमध्ये. आज आळंदीला मी पण काही जाऊ शकलो नाही, काही कारण होते, काही कार्य होते, परंतु मला असं वाटतं की आळंदीला नाही जरी गेलो तरी ज्ञानदेव आणि ज्ञानतत्व माझ्यासोबत आहे. आणि ज्या वेळेस आम्हाला हे दुःख निर्माण होतं की नाही, दुःखाला कारण नसतं, दुःख हे फुकट आहे बरं का या जगात, त्याला विकत घ्यायची गरज पडत नाही. पण ते जर समजा दुःख तुम्हाला असं कधी अनुभवाला आलं आणि तुम्हाला जर असं वाटलं की आपल्याला ज्ञानदेवांचं दर्शन होत नाहीये, तर ज्ञानदेवांचं प्रत्यक्ष दर्शन हे ज्ञानेश्वरीमध्ये, ज्ञानदेवाचं प्रत्यक्ष दर्शन हे अमृतानुभवामध्ये आहे, ज्ञानदेवांचं प्रत्यक्ष दर्शन हे चांगदेव 65 मध्ये, ज्ञानदेवांचं प्रत्यक्ष दर्शन हे ज्ञानदेव या 4 वेदात्मक शब्दांमध्ये. काही गरज नाही तुम्हाला 4 महावाक्य आलेत, काही गरज नाही तुम्हाला 4ही वेद माहीत नाही, काही गरज नाही तुम्हाला 18 पुराणं माहीत नाही, काही गरज नाही तुम्हाला षटशास्त्र माहीत नाही. फक्त ते ज्ञानदेव नावाचं तत्व, ते परम प्रेम जर अंगी बांधलं तर नितांत आणि निव्वळ करुणा अंगी भासते. तो समाधीचा अनुभव ज्ञानदेव तिथे बसून जो घेतात आहे तो एवढ्यासाठी की तिथे बसल्यानंतर जगातल्या अनेकोत्तम त्यांच्या लेकरांसाठी तुमच्या आणि आमच्यासारख्या त्यांनी संपर्क करावा म्हणून. तो एनर्जी टॉवर आहे आमचा, जो तिथून
सगळ्या वेव्ज आणि रेज सर्वत्र प्रसारित करतो. आणि जेव्हा जेव्हा तुमचं मन विचलित व्हायला लागेल ना, त्यावेळेस सिग्नल कमी झालेलं आहे, कारण तुमच्या डिव्हाइसची कनेक्टिव्हिटी कमी आहे असं समजावं. आपल्यातलं अंतःकरणाचं जे सिम आहे ते थोडं हेवी झालेलं आहे असं समजावं आणि तात्काळ रिबूट करावा, डिव्हाइस रिबूट करावं आपलं माइंड. म्हणजे काय करावं हो, तात्काळ ज्ञानेश्वरी वाचायला घ्यावी. ज्ञानेश्वरीतला 9वा अध्याय वाचावा, ज्ञानेश्वरीतला 12वा अध्याय वाचावा. ज्ञानदेवांनी दिलेले अनेकोत्तम शब्द आम्ही अंगीकारावे. आणि जेव्हा जेव्हा आम्हाला ज्ञानेश्वरी वाचताना डोळ्यात पाणी येईल, कंठ सद्गदित होईल, आणि जेव्हा जेव्हा आम्हाला ज्ञानदेव 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 माऊली 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 अशी ओरड करायची आवड निर्माण होईल, त्यावेळेस आम्हाला त्या समाधीचा अनुभव होईल बरं का. ज्ञानदेव परमदैवत आहे, ज्ञानदेव परमोच्च आहे, ज्ञानदेव परमसुख आहे, ज्ञानदेव जीवित आहे, ज्ञानदेव जिवंत आहे, ज्ञानदेवच सजीव आहे. हे सगळं म्हणत असताना या चराचरामध्ये जेवढ्या काही हालचाली होतात, या चराचरामध्ये जेवढ्या काही घटना होतात, त्या सर्व 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 माझ्या माऊलीमुळे, माझ्या ज्ञानोबांमुळे मला अनुभवायला मिळतात. मी तुमच्याशी संवाद करत असताना तुम्हा सर्वांना पाहू शकतो. अहो, या नेत्रांमध्ये ती ताकद नाही, हे नेत्र सुद्धा दिलेले, आणि या नेत्रांमध्ये ती ज्योत सुद्धा आहे, ती सुद्धा ज्ञानोबांची आहे. कपाळी बुक्का लावत असताना माझं सौभाग्य आहे की हा बुक्का मी ज्ञानदेवांच्या नावाने लावतो. तुमच्याशी संवाद करत असताना कंठातून जो आवाज निघतो, तो आवाज सुद्धा ज्ञानदेवांच्याच कृपेने निघतो. माझ्या आयुष्यातल्या सगळ्या घटना या ज्ञानदेवांपायी होतात. आणि त्यामुळे ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वरी सोडून आम्ही जेवढे काही उपद्व्याप करतो, उपद्व्याप म्हटलं बरं का मी, ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वरी सोडून, जगद्गुरू आणि जगद्गुरूंची गाथा सोडून, नामदेवराय आणि नामदेवरायांची गाथा सोडून आम्ही जेवढे काही संसारिक कामं करतो ते सगळे उपद्व्याप समजावे. आणि तेच दुःखाचं कारण असतं. आम्हाला सुखी व्हावं. ज्ञानोबाराय महाराजांचा एक सुंदर शब्द आहे, आणि ते असं आहे, सर्व म्हणजे अवघाची संसार सुखाचा करीना. आम्हाला हे जर समजलं तत्व तर खरंच आम्ही सुखी होऊ. ज्ञानोबाराय महाराज म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीना. तो संसार म्हणजे स्वतःचा वैयक्तिक संसार नाही बरं का, मी माझे लेकरं बाळ माझं घर, अवघाची संसार. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या हिताचं कार्य कराल, जेव्हा तुम्ही दुसऱ्याचा सुद्धा संसार हा आपलाच आहे, वसुदैव कुटुंबकम, हे विश्वची माझे घर, अशी धारणा कराल, त्याच वेळेस अवघाची संसार सुखाचा करीना, आनंदे भरीन तिन्ही लोक, 3 लोकांना आनंदाने भरायची ज्ञानोबाराय महाराजांची प्रतिज्ञा आहे. लक्षात आलं. आणि म्हणून ज्ञानदेव हे 4 वेद आहेत, माऊली हे 3 तत्व आहे, 3 देव आहे, ब्रह्मा आणि विष्णू आणि महेश, आणि माय ही ती आई. जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मोक्षासी जावा, पोटा येता हरले पापा, ज्ञानदेवा माय बापा. जगद्गुरु तुकोबाराय महाराजांनी सुद्धा ज्ञानदेवांना बाप म्हटलेलं आहे बरं का. त्यामुळे आम्ही सर्वजण नशिबान आहोत की ज्ञानदेवांच्या मंदिराकडे आम्ही पाहू शकतो, ज्ञानदेवांच्या ओव्या, ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी आम्ही वाचू शकतो. आणि लक्षात ठेवा, संजीवन म्हणजे काय, तर भौतिकतेच्या पलीकडे, शरीराच्या पलीकडे परमतत्वाचं द्योतक असलेलं ते संजीवन. ज्ञानोबा आजही आहेत, त्यामुळेच आम्ही त्याला संजीवन समाधी म्हणतो. ती संजीवन समाधी जर अनुभवायची असेल तर त्याच्यावर टीका टिप्पणी आणि फार बौद्धिकता लावायची गरज नाही. संजीवन हा शब्द सध्या तरी सायन्सच्या कक्षेत बसणारा नाही, तो भावाशी आणि भक्तीशी संबंधित असल्यामुळे त्यासाठी तुम्हाला वेगळा मार्ग, वेगळा पंथ आणि वेगळा उच्चार करावा लागेल, आणि तो भक्तिपंथ आहे. त्यालाच आम्ही वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय म्हणतो. इथे परमप्रेम जर असेल तर संजीवन या शब्दाचा अर्थच नव्हे तर अनुभव सुद्धा प्रत्यक्ष दिसेल बरं का. ज्ञानोबाराय महाराज म्हणतात की भावे विना देव न कळे निसंदेह. त्यामुळे इथे भाव असेल तर ज्ञानेश्वरांचा प्रत्यक्ष अनुग्रह, ज्ञानेश्वरांची प्रत्यक्ष उपस्थिती आणि ज्ञानेश्वरांचा प्रत्यक्ष अनुभव त्या ओव्यांद्वारेच, ज्ञानेश्वरीद्वारेच मिळेल. आम्ही अत्यंत श्रीमंत आहोत की आमच्या ज्ञानदेवात्मक बापानी
आम्हाला ज्ञानेश्वरीने समृद्ध केलं. लक्षात घ्या, संस्कृत भाषेला समृद्ध करण्यासाठी अनेकोत्तम अवतार होऊन गेले. भगवान वेदव्यासांपासून कालिदासांपासून अगदी 16 मोठमोठ्या ऋषीमुनींनी संस्कृत भाषेला समृद्ध केलं आणि त्यामुळे ती देववाणी देवभाषा म्हणवल्या गेली. मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीची रचना केली. आणि काय मोठं कर्तृत्व असेल ज्ञानोबांचं की 16 ऋषीमुनींनी संस्कृतला इतक्या वर पोचवलं, संस्कृत भाषेला एकट्या ज्ञानदेवांनी मराठीला स्वतःच्या अनुभवांनी इतकं समृद्ध केलं की 16 ऋषीमुनींनी समृद्ध केलेल्या संस्कृताच्या बरोबरीत मराठी आणून ठेवली. बघा ज्ञानदेवांचं कर्तृत्व, ज्ञानदेवांचं मोठेपण. आणि ती ज्ञानेश्वरी इतकी सहज आणि सोपी करून ठेवली की कुठलं प्रमाण वाचायची गरज नाही, तिथे फक्त भाव पाहिजे. आणि ज्ञानदेवांनी आम्हाला हे सांगून ठेवलं, मित्रांनो, मुद्दामून सांगतो आणि समाप्ती करतो. ज्ञानदेवांनी आम्हाला हे सांगून ठेवलं की निस्सिम भाव आणि अकर्मण्यता, अगर्वता असली तर ज्ञानदेव रेड्याला सुद्धा वेदभूषण म्हणून करून देतात. ज्ञानदेवांनी रेड्याच्या हातून सुद्धा वेद बोलवलेले आहे. त्यासाठी अकर्मण्यता आणि अगर्वता पाहिजे आणि ज्ञानदेवांची कृपा पाहिजे. ज्ञानदेवांच्या कृपेने रेडा सुद्धा वेद बोलायला लागतो. ज्ञानदेवांच्या कृपेने भिंत सुद्धा चालायला लागते. मग तुम्ही आणि आम्ही कोण? म्हणून संजीवन या शब्दाचा अर्थ जर कळायचा असेल तर तिथे फक्त आणि फक्त भाव आणि प्रेम पाहिजे. परमप्रेम प्रगट झालं. कर्ता करविता ज्ञानेश्वर ही संज्ञा एकदा मनात बसली की सगळं काही ज्ञानदेवच करतात बरं का. त्यामुळे आजच्या समाधी संजीवन सोहळ्याच्या बाबतीत आपला झालेला संवाद पुनश्च ज्ञानदेवांना समर्पित आहे. तुमच्या आणि आमच्या जीवनात ज्ञानदेव नावाचा सूर्य आल्यामुळेच तुम्ही आणि आम्ही जिवंत आहोत बरं का. आणि गीतेत सांगितलेला प्रत्येक श्लोक, गीतेत दिलेली प्रत्येक उपदेश तालिका, गीतेमध्ये सांगितलेला प्रत्येक प्रमेय हा ज्ञानदेवांचाच आहे. त्यामुळे तुम्ही आणि आम्ही समृद्ध आहोत की ज्ञानदेव या जन्मी आम्ही पाहिला, ज्ञानदेव आम्ही या जन्मी अनुभवला. यापेक्षा मोठं सौख्य आणि समृद्धी कुठलीच नाही. ज्ञानदेवांची संगती प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओव्यांमध्ये आणि शब्दांमध्ये ज्ञानदेव आहे. माझे श्वासोश्वासही प्रबंध व्हावे. प्रत्येक प्रबंधामध्ये ज्ञानेश्वरीच्या ज्ञानोबराय महाराज म्हणतात माझे श्वास आहे. आणि जेव्हा जेव्हा आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो, जेव्हा जेव्हा आम्ही हरिपाठ म्हणतो, जेव्हा जेव्हा आम्ही अमृतानुभव वाचतो, जेव्हा जेव्हा चांगदेव 65 आमच्याकडे येते, त्यावेळेस त्या ओवींच्या माध्यमातून आम्ही वाचत असताना ज्ञानदेवांचा श्वास आम्हाला अनुभवा देतो. ज्ञानदेव लहान मुलांच्या हसण्यामध्ये आहे, ज्ञानदेव साखरेच्या गोडीमध्ये आहे, ज्ञानदेव उगवणाऱ्या सूर्याच्या सूर्यकिरणांमध्ये आहे, ज्ञानदेव चंद्राच्या शीतलतेमध्ये आहे, ज्ञानदेव तहान लागल्यानंतर पाण्याची चव जी अनुभवल्या जाते त्यामध्ये आहे. आणि ज्ञानदेव अनन्य आहे. जेव्हा जेव्हा मी श्वास घेतो आणि तेव्हा तेव्हा तो श्वास घेताना जेव्हा सोहम हा शब्द निघतो तेव्हा तेव्हा तो सोहम म्हणजे तो मी म्हणजे कोण असेल? सोहम म्हणजे कोण? तेच ज्ञानदेवत्व, जे संजीवन म्हणून आपण एकमेकांना सांगतो. तुम्ही आणि आम्ही जिवंत ज्ञानदेवांपायी, वरना हमारी औकात क्या है महाराज जी. असो, त्यामुळे आम्ही फार नशिबान आहोत की या जन्मी आम्ही ज्ञानोबांच्या ओव्या पाहू शकलो, वाचू शकलो. आणि आम्हाला जर अजून नशिबान व्हायचं असेल, अजून गुड गर्ल गुड बॉय व्हायचं असेल तर आम्ही अजूनही त्या ज्ञानेश्वरीचं अध्ययन करावं, ज्ञानेश्वरीचं पठण करावं, ज्ञानेश्वरी आत्मसात करायचा प्रयत्न करावा. म्हणजे कुठल्याही प्रमाणाची आम्हाला गरज पडणार नाही. ज्ञानदेव संजीवन आहे तुमच्या आणि आमच्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला सर्वांच्या अंतरंगात असलेल्या आत्मरूप ज्ञानोबांनीच म्हटलं बरं का पहिल्या ओवीमध्ये, स्वसंवेद्य वेद प्रतिपाद्य आणि सर्वात शेवटी ज्ञानोबराय महाराज म्हणतात तो आत्मरूप आहे, तो तुमच्या आणि माझ्यामध्ये स्थित आहे. तैत्तरीय उपनिषद सांगतं बरं का की भगवंतानी जेव्हा मनुष्य शरीर निर्माण केलं, त्या शरीरामध्ये प्रत्येक तत्वाला एक एक काम वाटून दिलं. ते शरीर जिवंत राहावं म्हणून अपान वायूला आज्ञा केली की तू अन्न ग्रहण करावं, परंतु त्याही नंतर कुठेतरी भगवंताला कमी वाटली म्हणून भगवंतानी आत्मरूपाने स्वतः या शरीरात प्रवेश केला. तैत्तरीय उपनिषदाचं प्रमाण आहे. आणि तेच प्रमाण ज्ञानोबराय महाराज एका शब्दामध्ये सांगतात, आत्मरूपा. तेच तत्व, तोच परम भगवंत, तोच ईश्वर ज्ञानेश्वर म्हणून
तुमच्या आणि आमच्या शरीरात आत्मरूपाने स्थित आहे. आणि त्यामुळे जय कृष्ण होई जे आपण ते कृष्ण होई जे आपले अंतःकरण, या प्रयत्नात आपण सदोदित राहावं. आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञानदेव सदैव विराजमान असावे, हीच काय ती इच्छा आणि हीच काय ती धारणा आपण व्यक्त करावी. आणि जगद्गुरूंनी दिला आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची रंग. त्यामुळे जेव्हा जेव्हा आम्ही अनंततेचा आनंदाचा अनुभव करू, त्यावेळेस आम्हाला संजीवन या शब्दाचा अर्थ कळला पाहिजे. नाहक आणि विनाकारण आम्हाला एखाद्या फुलामध्ये अलौकिकता दिसून पडत असेल, एखाद्या फुलाचा सुगंध आम्हाला आनंद देऊन जात असेल, तोच तर ज्ञानेश्वरांचा तत्व. त्यामुळे आजचा दिवस हा परमोच्च आनंदाचा आणि परम अवस्थेचा दिवस आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या आपल्या सर्वांना अनंतोत्तम शुभेच्छा. आपल्या सर्वांमध्ये असलेल्या ज्ञानेश्वरांचा उहापोह करत प्रणाम करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो की या निमित्ताने तुम्हाला आणि मला पुनश्च एकदा ज्ञानेश्वर ऐकायला अनुभवायला भेटला. ज्ञानदेवांची कृपा अनंत आहे हो. फक्त भाव आणि प्रेम पाहिजे. असो, पुनश्च एकदा सर्वांना आदेश. गुरु गोरखनाथजी भली करे, कृपा करे. महाराज ज्ञानेश्वर.